पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 34वी वित्तहानीची हेटाळ। श्याम सांगू लागला। श्याम म्हणाला, आम्हाला खूप कर्ज झालं होतं। वडिलांकडे शेतजमीन होती, परंतु शेतजमीन विकायला त्यांचं मन करत नव्हतं। शेतजमीन जर विकली असती तर सारं कर्ज फिटलं असतं आणि थोडी पोटापुरती शेतजमीन राहिली असती। पण वडिलांना शेतजमीन विकणं म्हणजे पाप वाटे, अपमान वाटे। त्या रात्री आमचे आजोबा, नाना आजोबा म्हणजे आईचे वडील, आमच्या भाऊंना समजावून सांगण्यासाठी आले। 4 शब्द सांगावेत, समजूत घालावी म्हणून ते आले होते। रात्रीची जेवण झाली होती। भाऊ ओटीवर पोतं टाकून बसले होते। आई घरात जेवत होती। नाना आजोबा आले आणि वडिलांजवळ जाऊन बसले। दोघांची बोलणी सुरू झाली। नाना आजोबा म्हणाले, भाऊ शेवटचं सांगतोय आता। यापूर्वीही तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले, पण आता नरडीला आले, सावध झालं पाहिजे। आता तुम्ही शेतजमीन विका, मारवाड्याचं कर्ज पहिल्यांदा देऊन टाका। इतर कर्ज साधी आहे, त्यांचं व्याजही कमी आहे। भाऊ म्हणाले, शेतजमीन विकायची? ते काही नाही। अहो, त्या शेतजमिनीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो। 10 मणाची जमीन आम्ही 3 खंडीची केली। भातास योग्य जमीन केली। मुलं शनिवार रविवारी तिथंच असतात। भात वांग्याचं भरीत त्यांनी दुर्वा आजीबरोबर तिथंच खाल्लं। सोन्यासारखी जमीन, काळजाचा तुकडा ती आमची जमीन। नाही बाबा, मी जमीन विकणार नाही। काळजाचा तुकडा कापून देऊ काय? भाऊ म्हणाले, नुसता मोठेपणा मिरवण्यात जगणं नसतं, व्यवहार पाहिला पाहिजे। काहीतरी करून ते कर्ज फेडलं पाहिजे। जमीन विका आणि होऊ द्या काहीतरी। भाऊ म्हणाले, माझ्या आबरूचं मी पाहीन, तुम्हाला काय त्याचं? ते म्हणाले, अहो माझं आतडं इथं तुटतंय, त्यासाठी मी इथं आलोय। माझी मुलगी तुम्हाला दिली, माझ्या पोटचा गोळा दिलाय। माझे नातू सोन्यासारखे, त्यांना थोडी शेतजमीन, घरदार राहावं। ती मुलं या गावातून परागंदा होऊ नयेत, देशोधडीला लागू नयेत, म्हणून तरी तुम्ही थोडा विचार करा, व्यवहाराचं बघा। थोडी जमीन विकली तर त्या मारवाड्याचं कर्ज नाहीसं होईल, घरावरची जप्ती जाईल। नाही, ते काय नाही, तुमची आबरू माझी आबरू जाईल, तुम्हाला काय त्याचं? अहो तुम्ही विसरलात काय? माझी मुलगी तुम्हाला दिली, तुमची आबरू म्हणजेच माझी आबरू, म्हणून मी एवढं पोट तिडकीनं रात्रीचं चिखल तुडवत तुम्हाला सांगायला आलोय। त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? नाना म्हणाले। भाऊ म्हणाले, मी जमीन विकणार नाही। तुम्हाला काय करायचे असेल, दरिद्री लोकाला सगळेच जण सल्ला देतात, खडे मारतात। तुम्हाला मला गाढव म्हणा, मूर्ख म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा। मग नाना म्हणाले, अहो माणूस एवढा पोट तिडकीने सांगतोय, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? 30 वर्ष झालं संसार केला, सरदार म्हणून तुमच्या घरी पोरगी दिली, काय सरदारकीमध्ये? माझ्या पोरीच्या गळ्यात फुटका मणी नाही का, अंगावर साडी नाही नेसायला, खायला पोटभर अन्न नाही, काय कमवलं 30 वर्षात तुम्ही? फुटकी कवडीची अक्कल नाही, लोक सांगतात ते ऐकायचं कळत नाही, नुसता गाढवपणा लावलाय। इतके बोल ते बोलत होते। आईला ते सहन होईना। आई आत उभा राहून ते ऐकत होती। शेवटी आईची शांतता भंगली आणि आई बाहेर आली। ती म्हणाली, नाना आमचं काय, मुलगी दिलीत, आता आम्ही आमच्या घरी आहोत आणि आमचं काय व्हायचं असेल ते होऊ द्या। तुम्ही इतके त्यांना बोलू नका। लोक तर बोल लावतातच, लोक खडे मारतातच, तुम्ही तरी बोलू नका, तुम्ही तरी त्यांना समजून घ्या। ते तरी काय करतात, मुलाबाळांचं भलंच चिंतायत ना, त्यांना जे करता येतील ते करतच आहेत, ते मुलांसाठीच करत आहेत। तुम्ही त्यांना अजिबात वेडे वाकडे बोलू नका। जसे तुम्ही माझे वडील आहात, तसे ते माझे पती आहेत। मला दोघांनाही सांभाळलं पाहिजे, त्यांचंही पाहिलं पाहिजे। त्यासाठी नाना तुम्ही असे अपशब्द वापरू नका, शिव्यागाळी करू नका। बरं तुला नाही ना पटत,
तर मी आता बोलणार नाही आणि तुमच्या दारात पुन्हा पायही ठेवणार नाही. नको नाना, असं करू नका, मी तुमचे पाय धरते. आई म्हणाली, भाऊबंदकीने आम्हाला सोडून दिलं, भाग्यही आमचं सोडून गेलं, तुम्ही आम्हाला असं सोडून जाऊ नका. तुमच्या बयोकडं पाहून तरी या, बयोला भेटायला या. आमच्या नातवंडांना, जावयाला चांगले 4 शब्द बोला, प्रेमाने बोला, त्यासाठी तुम्ही या. नाही, मी आता तुमच्या दारात पुन्हा पाय ठेवणार नाही. जिथे माझ्या शब्दाला किंमत नाही तिथे मी परत येणार नाही, असे नाना म्हणाले. आईचा गळा दाटून आला. आईनं डोळ्याला पदर लावला. नाना निघून गेले. आई म्हणाली, वडिलांना म्हणाली, शांत व्हा तुम्ही, मी तुमच्या कपाळाला थोडं तेल लावून देऊ का? वडील म्हणाले, या कपाळ करंट्याला कसलं आले तेल, तू आज जा. आई निघून गेली. छोटा पुरुषोत्तम झोपला होता. त्याच्या अंगावरचं पांघरून तिनं व्यवस्थित केलं आणि ती गेली. कुठे गेली? अहो, कुठं गेली म्हणजे काय, ती अंगणात तुळशीजवळ गेली आणि तिच्या डोळ्यातून आसवं गाळू लागली. ती रडत बसली. वारा शांत होता, सगळं वातावरण स्तब्ध होतं. ती आपली डोळ्यातून आसवे गाळतच होती. तिचं ऋण तिला रडवत होतं. कायम त्या ऋणाने तिला रडवलं. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.